नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पदार्थाबद्दल जो सगळ्यांनाच आवडतो. कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी. तो जो एक परफेक्ट खमंग आणि कुरकुरीतपणा असतो ना, तोच हवा असतो नाही का? बरं, आज आपण कोथिंबीर वडी बनवण्याची संपूर्ण कृतीच नाही तर त्यामागची काही खास रहस्यही उलगडणार आहोत. चला तर मग. चला सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की कोथिंबीर वडी म्हणजे नेमकं काय. हा जो इतका लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तो नक्की बनतो कसा. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोथिंबीर वडी म्हणजे काय, तर भरपूर ताजी कोथिंबीर आणि बेसन वापरून बनवलेला एक खमंग मसालेदार पदार्थ. पण याची खरी गंमत आहे ती बनवण्याच्या पद्धतीत. ही वडी आधी वाफवली जाते आणि मग कुरकुरीत होईपर्यंत तळली जाते. हेच तर याची खासियत आहे. बरं, आता बघूया की ही अप्रतिम चव आणि तो कुरकुरीतपणा आणण्यासाठी नक्की कोणकोणते घटक लागतात, म्हणजे चवीचे खरे आधारस्तंभ कोणते आहेत ते. इथे बघा, प्रत्येक पदार्थाचं आपलं एक खास काम आहे. ताजी कोथिंबीर ती तर या पदार्थाचा जीव आहे. तिच्यामुळेच तो ताजा सुगंध आणि चव येते. बेसन ते वडीला बांधून ठेवतं, तिला आकार देतं. पण ऐका, कुरकुरीतपणाचं जे खरं गुपित आहे ना, ते लपलंय तांदळाच्या पिठामध्ये. आणि हो, मसाले, तीळ आणि जिऱ्यामुळे तर चवीला एक वेगळीच खोली येते. आता आपण वळतोय बनवण्याच्या पद्धतीकडे. अनेकांना असं वाटतं की वडी कुरकुरीत होते ती फक्त तळल्यामुळे, पण नाही. खरा खेळ सुरू होतो तो वाफवण्याच्या प्रक्रियेपासून. हो, हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. तर करायचं काय? आधी कोथिंबीर, पीठ, मसाले असं सगळं एकत्र करून एक घट्टसर पीठ मळायचं. मग त्याचं एक छान दंडगोलाकार गोळा बनवून त्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं. असं केल्याने होतं काय की वडी आतून पूर्णपणे शिजते आणि तिला एक घट्ट आकार मिळतो. म्हणजे मग ती कापताना मोडत नाही किंवा तुटत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, वाफवण्याची पायरी अजिबात टाळायची नाही. ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कारण यामुळेच पीठ शिजून एक असा घट्ट गोळा तयार होतो, ज्याच्या आपण नंतर छान एकसारख्या वड्या कापू शकतो. चला तर मग, आता येतोय दुसरा आणि सगळ्यात रोमांचक भाग, तळण्याचा. याच टप्प्यावर आपण त्या वाफवलेल्या साध्या गोळ्याचं रूपांतर सोनेरी, कुरकुरीत आणि खमंग वड्यांमध्ये करणार आहोत. पहिलं काम म्हणजे वाफवलेला गोळा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. घाई करायची नाही. तो थंड झाला की मगच त्याच्या एकसारख्या मध्यम जाडीच्या वड्या कापायच्या आणि मग मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून काढायच्या. याचमुळं वडीला तो हवा असलेला कुरकुरीतपणा येतो. हे सगळं ठीक आहे, पण प्रश्न हा आहे की प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी तोच परफेक्ट जबरदस्त कुरकुरीतपणा कसा काय आणायचा, बरोबर ना? चला तर मग आता आपण त्या काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्या सामान्य आणि एकदम उत्कृष्ट वडीतला फरक ठरवतात. चला तर उलगडू या परफेक्ट कुरकुरीतपणाचा रहस्य. तो कुरकुरीत फॅक्टर नक्की कसा मिळवायचा ते पाहूया. ह्या काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या. पहिलं, तांदळाचं पीठ अजिबात विसरू नका. त्याच्यामुळेच वडी हलकी आणि जास्त कुरकुरीत होते. दुसरं आणि खूप महत्त्वाचं, वडी तळण्याआधी ती पूर्णपणे थंड झाली पाहिजे. गरम असताना तळली तर ती तेल पिते आणि मऊ पडते. तिसरं, आचेची जादू. वड्या नेहमी मध्यम आचेवरच तळायच्या. जास्त आचेवर त्या बाहेरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील. आणि शेवटचं, कढईत खूप गर्दी करायची नाही. वड्यांना तळायला मोकळी जागा द्या, म्हणजे त्या सगळ्या बाजूनी एकसारख्या कुरकुरीत होतील. बस, एवढं केलं की मिळतो तो हवा तसा कुरकुरीत पोत. वा, आपल्या कुरकुरीत वड्या तयार आहेत. आता बघूया की यांचा आस्वाद कसा घ्यायचा आणि या स्वादिष्ट प्रवासाचा समारोप कसा करायचा. या गरमागरम वड्या सोबत मस्तपैकी तिखट गोड हिरवी चटणी किंवा कोणताही आवडता सॉस, आहाहा, काय अप्रतिम लागतात. आणि हो, त्यावर लिंबाची एक फोड पिळली ना की चवीला एक वेगळीच मजा येते. आणि ही कोथिंबीर वडी इतकी वर्सटाईल आहे ना, म्हणजे बघा, संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खा किंवा जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा, किंवा अगदी कधी काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खावंसं वाटलं की तयार आहे. ती नेहमीच परफेक्ट लागते. तर मग आता ही सगळी गुपितं तर कळली आहेत. आता एक विचार करा, या कुरकुरीत वडीसोबत खाण्यासाठी अशी कोणती खास, एकदम हटके चटणी बनवता येईल. नक्की विचार करा आणि काहीतरी नवीन करून बघा. मजा येईल.